E20 मुळे देशात एका तरी कारचं नुकसान झालंय का? मला अशी एक गाडी दाखवा जी E20 पेट्रोलमुळे खराब झालीये. फक्त एका गाडीचं नाव सांगा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं हे वक्तव्य. देशात E20 पेट्रोलमुळे वाद पेटला असताना यामुळे गाडीचं इंजिन खराब होतं हे दावे चुकीचे असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर हे सगळं सोशल मीडियावर चालवलं जात असलेलं पेड कॅम्पेन आहे असं गडकरींचं म्हणणं आहे. पण अलीकडेच एक अशी घटना समोर आली ज्यानंतर सरकारच्या या दाव्यांवरती प्रश्न उभे राहत आहेत. E20 पेट्रोलमुळे गाडी खराब झाल्याचं प्रत्यक्ष कंझ्युमर कोर्टानं मान्य केलंय. महत्त्वाचं म्हणजे कोर्टानं ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत मारुती सुझुकी कंपनीला 20 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिलेत. भारतातील ही अशा प्रकारची पहिलीच केस असून यामुळे आता E20 पेट्रोलचा वापर आणि या पेट्रोलच्या गाड्यांवर होत असलेल्या परिणामांबद्दल नवीन वाद सुरू झालाय. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? E20 पेट्रोलमुळे कोणती गाडी खराब झाली आहे? यावर कंझ्युमर कोर्टानं काय निकाल दिला? यावर कंपनीचं काय म्हणणं आहे? सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. हे सगळं प्रकरण आहे छत्तीसगडची राजधानी रायपूर इथलं. रायपूर येथे राहणारे डॉक्टर प्रेमराज देप्ता त्यांनी जून 2024 मध्ये मारुती कंपनीची ग्रँड विटारा IEE स्ट्रॉंग हायब्रिड झेटा प्लस ही SUV कार खरेदी केली होती. खरेदीच्या वेळी डीलरनं त्यांना सांगितलं होतं की ही गाडी डिसेंबर 2023 मध्ये बनली आहे. पण नंतर उघड झालं की डीलरनं त्यांना खोटी माहिती दिली. प्रत्यक्षात ही गाडी जानेवारी 2023 मध्ये बनली होती. डॉक्टर प्रेमराज यांना कामानिमित्त रोज 150 ते 200 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. सुरुवातीला गाडी चांगली चालत होती, पण 5 महिन्यांनी गाडीमध्ये बिघाड यायला लागला. नोव्हेंबर 2024 मध्ये गाडीच्या डॅशबोर्डवर अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा मेसेज आला आणि गाडी बंद पडली. डॉक्टर प्रेमराज गाडी घेऊन डीलरकडे गेले तेव्हा डीलरनं त्यांना भेसळयुक्त पेट्रोलमुळे गाडीमध्ये बिघाड झाल्याचं सांगत जबाबदारी घेण्यास नकार दिला. जेव्हा गाडीची फ्युएल टँक रिकामी करण्यात आली तेव्हा बाहेर काढलेल्या पेट्रोलच्या तळाशी एक वेगळ्याच प्रकारचा पांढरा पदार्थ साचलेला होता. हे पाहून डॉक्टर प्रेमराज यांनी लगेच पेट्रोल पंप आणि कारच्या कंपनीकडे तक्रार केली. पण पेट्रोल पंपानं आपल्या तपासणीत पेट्रोलमध्ये कोणतीही भेसळ नव्हती असं सांगितलं. एकीकडे कंपनीने आपल्या तपासात म्हटले की पहिल्या वेळी फ्युएल टँक पूर्णपणे स्वच्छ झाला नव्हता, त्यामुळे टँक पुन्हा स्वच्छ करण्यात आलं. पण यावेळी सुद्धा फ्युएल टँक, पाईप्स आणि फिल्टर्समध्ये पुन्हा एकदा पांढऱ्या रंगाचा पदार्थ आढळून आला. त्यानंतर गाडीच्या डॅशबोर्डवर इंजिनमध्ये बिघाड झाल्याची वॉर्निंग दिसायला लागली. गाडीचं EV मोड काम करणं बंद झालं, इंजिन पूर्णपणे बंद पडलं आणि गाडी चालवणं अशक्य झालं. यानंतर कंपनीने डॉक्टर प्रेमराज यांना सांगितलं की गाडीचं इंजिन दुरुस्त होऊ शकत नाही, यामुळे ते बदलावं लागेल. त्यासाठी तब्बल 5.5 लाख रुपयांचा खर्च येईल. कंपनीचं म्हणणं होतं की इंजिन पेट्रोलमुळे खराब झालंय, त्यामुळे हा खर्च गाडीच्या वॉरंटीमध्ये येत नाही. यानंतर कंपनीने प्रेमराज यांना गाडी दुरुस्त करून दिली, पण पुन्हा पेट्रोल भरल्यानंतर ती सातत्यानं बंद पडायला लागली. यावेळी सुद्धा फ्युएल टँकमध्ये पांढऱ्या रंगाचा पदार्थ आढळून आला. यामुळे त्रस्त झालेल्या डॉक्टर प्रेमराज यांनी कंपनीकडे गाडी बदलून देण्याची किंवा त्यांना पूर्ण पैसे परत करण्याची मागणी केली. पण कंपनीनं त्यांची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर प्रेमराज यांनी मार्च 2025 मध्ये कंझ्युमर कोर्टात तक्रार दाखल केली. यावर कोर्टानं अलीकडेच 14 जुलैला जो निकाल दिला तो ऐतिहासिक आहे. आता कोर्टानं या प्रकरणी नक्की काय म्हटलंय ते पाहूया. या प्रकरणी कारचे डीलर नेक्सा मॅग्नेटो स्काय ऑटोमोबाईल्स आणि कार बनवणारी कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड यांना आरोपी बनवण्यात आलं होतं. गाडीत टाकलं जात असलेल्या पेट्रोलचे नमुने लॅबमध्ये तपासण्यात आले. रिपोर्टमध्ये खुलासा झाला की फ्युएल टँकमध्ये जो पांढऱ्या रंगाचा पदार्थ आढळत होता ते इथेनॉल आहे. हे इथेनॉल वेगळं होऊन पेट्रोलच्या तळाशी जमा होत होतं. रिपोर्टनुसार गाडीमध्ये टाकलं जात असलेलं पेट्रोल E20 ब्लेंड होतं. यानंतर कोर्टानं सर्व बाजूंचे युक्तिवाद आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार करून निकाल दिला. कोर्टानं दिलेल्या निकालात म्हटलंय की गाडीचं इंजिन E20 पेट्रोलवर चालण्यासाठी बनलेलंच नव्हतं. कंझ्युमर कोर्टानं मान्य केलं की ही गाडी डिसेंबर 2023 मध्ये नाही तर जानेवारी 2023 मध्ये बनली होती. यामुळे तिचं इंजिन E20 कंप्लायंट नव्हतं. जरी ग्राहकानं वारंवार टाकी स्वच्छ करून नवीन पेट्रोल टाकून गाडी चालवण्याचा प्रयत्न केला तरी गाडी बंद पडत होती, कारण प्रत्येक वेळी गाडीत E20 पेट्रोलच टाकलं जात होतं. थोडक्यात जुन्या गाडीमध्ये E20 पेट्रोल टाकल्यामुळे गाडीचं इंजिन खराब होत होतं.
कंपनी आणि डीलरनं गाडी विकताना ग्राहकाला याबाबत चुकीची माहिती दिली होती. कोर्टानं म्हटलं की गाडी बनवणाऱ्या कंपनीनं किंवा डीलरनं ग्राहकाला गाडीत कोणतं पेट्रोल टाकायचं आणि त्याचे काय नियम आहेत याची स्पष्ट माहिती दिली नाही आणि यामुळे गाडी खराब झाली तर तो कंपनीचा दोष मानला जाईल. आता कोर्टानं मारुती सुझुकीला आदेश दिलाय की कंपनीनं 45 दिवसाच्या आत डॉक्टर प्रेमराज यांची खराब कार परत घेऊन त्यांना त्याच मॉडेलची नवीन E20 कंप्लायंट कार द्यावी. जर कंपनीनं असं केलं नाही तर त्यांना गाडीची 18.29 लाख रुपये एवढी किंमत, शिवाय RTOचे 1,86,000 रुपये आणि इन्शुरन्सचे 34,000 रुपये असे एकूण 20,50,000 रुपये परत करावे लागतील. यासोबतच डॉक्टर प्रेमराज यांना जो मानसिक त्रास झाला त्यासाठी त्यांना 1 लाख रुपये आणि न्यायालयीन खर्चासाठी 10,000 रुपयांची भरपाई द्यावी लागेल. कोर्टाने दिलेला हा निकाल ऐतिहासिक आहे. एकीकडे सरकारकडून वारंवार जुन्या गाड्यांना E20 पेट्रोलमुळे काही अडचण येत नाही असा दावा केला जात असताना कन्झ्युमर कोर्टानं मात्र E20 पेट्रोलमुळे गाडीचं इंजिन खराब झाल्याचं मान्य केलंय. एवढंच नाही, कंपनीनं ग्राहकाला भरपाई द्यावी असा निकालही देण्यात आलाय. कोर्टानं म्हटलं की पेट्रोलमधल्या भेसळीवरती ग्राहकाचं कोणतंही नियंत्रण नव्हतं. कंपनीनं ग्राहकाची जाणीवपूर्वक फसवणूक केली. गाडीचं इंजिन नवीन प्रकारच्या पेट्रोलसाठी बनलेला नाही ही गोष्ट कंपनीनं ग्राहकापासून लपून ठेवली असा निष्कर्ष कोर्टानं काढलाय. दरम्यान या सगळ्यावरती मारुती सुझुकी कंपनीची प्रतिक्रियाही समोर आली आहे. कंपनीनं एका निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. कंपनीनं म्हटलंय की डॉक्टर प्रेमराज यांची गाडी पूर्णपणे E20 कंप्लायंट होती. ही गोष्ट गाडीच्या ओनर्स मॅन्युअलमध्ये पण स्पष्टपणे लिहिलेली होती. कंपनीचं म्हणणं आहे की गाडीत टाकलेल्या इंधनाच्या सॅम्पलमध्ये दूषित इंधनाचे पुरावे आढळले. तसंच या प्रकरणातल्या इतर अनेक महत्त्वाच्या बाबी आदेशात समोर आलेल्या नाहीयेत. त्यामुळे या आदेशाला वरच्या कोर्टात आव्हान देण्यासाठी आता मारुती सुझुकी कंपनी आवश्यक कायदेशीर पावलं उचलणार आहे. या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे E20 पेट्रोलचा गाड्यांवरती काहीतरी परिणाम होतोय. देशात 2024 पासून E20 कंप्लायंट गाड्या येणं सुरू झालं, पण त्या आधीच्या गाड्यांमध्ये समजा E20 पेट्रोल टाकलं तर समस्या येऊ शकते. इकडे मारुती सुझुकीचा दावा आहे की ही गाडी E20 कंप्लायंट होती, मग तरी सुद्धा गाडीत बिघाड का झाला हा प्रश्न आता उपस्थित होतोय. आता या सगळ्यावरती सरकारकडून काय उत्तर दिलं जाईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? E20 पेट्रोलचा तुमच्या गाडीवरती परिणाम झालाय का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.